श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तोची जन, जय शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सुतमणे शौनिकांदिका प्रती, जय रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तोची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंदी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून. त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा करणे पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे जय शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भुसूर, धन्य म्हणिती तोची राजेश्वर. लाचना घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते शीलादिजे कामिनी. सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृत पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील, शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृत लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्वसुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेना आणि प्रधान. बहुत करीती अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन. शिवभक्त उपजतासी, राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मा जग तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम. सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिका संगे ध्रुव मंगळ. त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार. लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्तमाळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती, तव ते बाळ दोघे जण. सर्व अलंकार उपाधी टाकुनी, करीती रुद्राक्ष धारण. भस्मचर्चिती सर्वांगी, आवडे सर्वदा एकांत. श्रवण करीती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य. पहाणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करती राव प्रधान. यासका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण. सदा स्मरण शिवांचे, विभूती पुसोने रुद्राक्ष काढिती. मागुती वस्त्रभूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती. घेती मागुणी शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत. परितेन सोडिती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त. म्हणती काय करावे आता, तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार. अपार सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वापायनाचा जनिता. ते काळज्ञानी प्रतिसृष्टी करिता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार. तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र. जाळिले सत्र करोनिया, जनमेजय सर्पसत्र केले. ते अस्तिके मध्येच राहाविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रावणादिक, विरंचीशी दटावुनी क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे. वादी जर्जर पै केले, ती सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागे ध्वनितार्थ बोलिला आता. कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर. ज्यांचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणोनी, राव प्रधान सामोरी धावती. साष्टांग नमुनी घरास आणती, षडोषोपचारे पूजिती. भावचित्ती विशेष, समस्ता वस्त्रे देऊनी. राव विनवी कर जोडुनी, म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी. ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रालंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदा भर,
वैराग्यशील अणुमात्र भाषण ना करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवार्जे आणि समग्र आरूढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुढ पडिले चित्ती, मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले, भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कुठे शोधिता, यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टणम नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्य अपार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त चामरे, जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव, दिव्यभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमैष खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवास, दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी, सकळ नृप डोलाविती मान, तिचा भोग काम इच्छुनी, भूप सभाग्य येती घरा, वेश्यासुनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्यांचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्री करी नेमिसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधुनी, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्यासमोर, तेथीची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकिती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, येवतीच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पाहावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखुनी ती अबला, तन्मय झाली ते धवा, पूजा करुनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचा हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊनी, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नवे, सौदागरे ते काढुनी, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंदघन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मिही 32 लक्षणी पद्मिनी, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय, लिंग देखुनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापासी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊनी, तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे, एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊनी, मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी, जन धावू लागले चहूकडूनी, एकची हाक झाली,
तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला, तैशा माझी उडी घालूनी, कंठपाश त्यांचे काढूनी, कुकुट मर्कट दिदले सोडूनी, गेले पळूनी मनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला, सप्तकर यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी एकोनी, वक्षस्थळ घेत बडवूनी, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले, सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीपाला कुंडाच्या, अति लागवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवंग, ओम नम शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती, सहित करी गृहदान, महानंदे स्नान करुनी, भस्मांगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी, हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणूनी उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळमौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकष्टी पाळी भक्ता ते, माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर, श्री झुळझुळ वाहे निर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयांची शिरी, निळकंठ खडवांग धारे, भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला, नेसलास व्याघ्रांबर गळा, मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वेष्टिती फणीवर, दशभुजा मिरविती, वरचे वर कंदुक झेलित तेवी, 10 भुजा पसरूनी अकस्मात, महानंदेस झेलुनी धरित, हृदय कमळे परमात्मना, म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे, माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धारुनी, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पाऊनी त्वरित, नगरा समवेत चालिली, पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी, क्षुधा तृषा विराहित, त्रिशुद्धी भेतबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताऊन कोटी गुणे, जेथे सुरतरूंचे वने अपार, सुरभीचे बहुत खिल्लारे, चिंतामणीचे धवलागारे, भक्ता कारणे निर्मिले, तेथे बोनसता बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा विनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष, कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाळे विभूती चर्चुनी, त्याच पूर्व पुण्य करुनी, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावतील बहुतास, उद्धारील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाले लोटांगण, म्हणे तुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा, यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हास ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक, दुःखार्नरवी पडवेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण, ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अनमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव एकता धरणीसी, मृच्छा येऊन पडियेला, अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करुनी अहंकार वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठाने सोडी धीर, एक एक सांगतो विचार,
जे पंचभूते नवती समग्न, शशीमित्र नव्हते ते, नव्हता मायामाय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, ते झाले स्मुरण जागर, अंतर्बाह्य म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महतत्व, मग त्रिविधी अहंकार होता शिव इच्छे करून या. सत्वाशे निर्मिली पिते वसन, राजासे सृष्टी करिता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थिते करविता. विधिस म्हणे सृष्टी रचे पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागुनी चारी वेद उपजे देशील. चहुवेदांचे सार पूर्ण, तेही रुद्राध्याय परम पावन, त्याहून विशेष गृहज्ञान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहून अनिक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून. श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धारती, मग कमलोद्भव ऐकती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग सांप्रदे ऋषी पासुनी, भूतळी आला अध्याय जाण, थोर जपतप ज्ञान, त्याहून अन्य नशेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचेच दर्शन तीर्थे पावन, स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छितो, जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा आगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडले भानू पुत्र नगर, पाश सोडूनी यमकिंकर रीते हिंडू लागले, मग यमे विधी लागे पुसोनी, अभक्त कृत्या निर्मिले दारुण, तिने कृतर्दवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचारली, त्याची मस्तर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगवे दूताप्रती, शिवद्वेपी जे पाममती, ते अल्पायुष्य होती, नाना रीती जाचणी करा, शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण, ऐसे म्हणती त्या त्याज लागुनी, आणून नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे ज्यासी, कुंभीपाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दुरी होय साचा, अथवा शतघट स्थापुनी, दिव्य वृक्षाचे पल्लव आणुनी, रुद्रे उदक अभिमंत्रुनी, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, क्षणोपाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढचरण, सद्ग होऊनी बोलत, सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी, तरी त्वाचार्यत्वे करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगशी ते बोलावून, आता सांगितो ते आरंभी, मग सहस्र विप्र बोलावूनी, त्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले, परधारा आणि पराधन ज्यास, वामनाहून नीचपूर्ण, विरक्त सुशील गेली या प्राण, दृष्टी प्रतिग्रह न धर घेती, ते शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालवून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीतो, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन, सहस्रघट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले, स्वधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, सहस्रसंख्य झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्हे आला चांडास, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मृच्छित पडियेला, एक मुहूर्त निश्चेष्टित, चलनवलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देता नाभिकारा, रुद्रोदक शिंपोनी, सावध केला राजनंदन, त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले तोची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी सेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगा सारिखे, तो मज घेऊनी जाता असता, 4घे पुरुष धावून आले तत्वता, पंचवदन दशभुज, त्यांची साम्यता कमळवाडा दुजी नसे, ते तेज जैसे गभस्ती, दिंगततम सहारिती, भस्मांगी व्याघ्रांबर, दिसती दशहस्ती आयधे, ते महाराज येऊनी मज सोडविले,
तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून, करीती ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रशेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गर्जती तये वेळे, देवसुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर डंका, गर्जे अवघ्यात थोर, मुखद्वयाची महासुस्वर, मृदंगवाद्ये गर्जती, अनेक वाद्यांचे गर्जर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नांदन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधुयुक्त होम करीतसे, षड्रासान्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत, अमोलिक वस्तू अद्वैत, आणूनी अर्पी ब्राह्मणाशी, दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकिले मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षदा, विजय कल्याण हो तुझिया सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तला, वसंत येती सुगंधवणी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेत उत्पले मुडांनी रमणलिंग अर्जिजे, की निर्देवासी सापडे चिंतामणी, शुदिता पुढे क्षीराब्धिये धावुनी, तैसा कमलोद्वय नंदन, तो क्षणी नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादी कयादू हृदय रत्न, हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वाते, जे चतुष्टी कळा प्रवीण, निर्मळ ज्याची चतुर्दर्श विद्या करत कमळ, ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमलभाड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी, अन्यांना विलोकिता नयनी, दंडे ताडिला शुक्राधिका, तो नारद देखुनी तोच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी ग्रहपार्ते हावनी, उभे ठाकले देखता, परशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानसहित भद्रसेन, धावुनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उंच बळले, दिव्यगंध दिव्य सुमने षडोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा टाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिय अदृष्ट्याती, त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्वा, नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले, दशभुजा पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधुनी, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यू सपुसू लागला, शिवसुता एका ते, तू कोणाच्या आज्ञे करून, आणीत होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय, ते सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लांघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सुर्वनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते, ते महापुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य, मग ते सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतार्थ, कर जोडुनी स्तवन करीत, हे अपनार्धव हिमनगजमात, अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावर घालती लोळणी, आणि सहस्र रुद्र करुनी महोत्सव करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही, तो येथेच झाला मुक्त, त्यांच्या तीर्थे हरती तरती बहुत, असोयावरी ब्रह्मसुत, अंतर्धन पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्या धन देऊनी, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यास होय आयुष्य संतती, त्याशी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य, केले असेल भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, यव महापाप पर्वता तत्वता,
भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लवकाश, अनुष्ठान हेची निर्धार, मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्राशी राज्य देऊन, युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना, शिवानुष्ठान रुद्राध्याय करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवून त्वरित, राव प्रधान गेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास, बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊनी राहिले, शिवरूप होऊनी. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्याशी न बाधे ग्रह पीडा. विघ्न पिशाच्य बाधा, रोग दारुण, न बाधीच स्वर्थाई. येथे जो मानील विश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळना व्हावा. त्यास प्रसवूनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता, महापातक जाणिजे. ते आपल्या गृहास न आणावे, आपण त्याच्या सदनास ना जावे. ते त्या जावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह, तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जो मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस, त्याशी मृत्यू आला ह्या गोष्टीस. संदेह काही असेना, असो सर्व भावे. निश्चित अखंड पाहावे, शिवलेला अमृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदान, ब्रह्मानंद प्रगटेल. अपना हृदया मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंगनन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन, अखंड एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिव प्रणमस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु.